Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना दुःख हे भरपूर येणार आहे. त्या दुःखाला फेस करत, त्या दुःखाला सामोरे जात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावर दुःख हे येणार आहे. तुमची परीक्षा घ्यायला, तुम्हाला सक्षम बनवायला. म्हणून खचून न जाता त्या दुःखाला सामोरे जावा. कारण दुःखाची चाहूल लागते ना, तर आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि ते दुःख आपली परीक्षा पण घेतं आणि आपल्याला काही घडवण्यासाठी मदत करतं. म्हणून ते दुःख हसत हसत स्वीकारा. मित्रांनो, कसं आहे, आज म्हणजे आपण समाजात वावरतो, एक छोटं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उजागर करतो की आजकाल माणसामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. जो तो आपल्या प्रपंचामध्ये बिझी झालेला. फॅमिली असेल, भावकी असेल, मित्रपरिवार असेल, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. जिवंत असताना माणूस माणसाला वेळ देत नाही. हे आज समाजाचं किंवा एक सामाजिक वास्तव सत्य तुमच्या डोळ्यासमोर मी आज मांडलं. कसं आहे, कारणे भरपूर आहेत. कशी कारणे आहेत तर सपोज एखाद्या व्यक्तीने जर कॉल केला समोरच्या व्यक्तीला की मला तुला भेटायचं आहे, मी टेन्शन मध्ये आहे, तर आजकालचा माणूस, आजकालचं म्हणजे आजकालची मानसिकता अशी झालेली आहे की त्याचं दुःख तर ऐकून घेत नाही, तर त्याला कारणे कशी आहेत, नंतर बोलतो, कामात बिझी आहे, किंवा सोड ना, नंतर सांग मला, मी आता थोडं कामात आहे, घाईत आहे, या प्रकारची कारणे देऊन त्या व्यक्तीची काय मनस्थिती आहे किंवा त्या व्यक्तीवर काय परिणाम त्या गोष्टीचा झाला ते कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, कारण वेळ नाही आहे. आणि याच्या ऑपोजिट बाजू अशी बघितली, एखादी व्यक्ती मेलेली, मरण पावलेली आहे, तर त्या जी मृत्यू झालेली व्यक्ती आहे किंवा मरण पावलेली व्यक्ती आहे, तिच्या फोटोवर हार चढवणार, डोळ्यात सहानुभूती दाखवणार, पाणी आणणार, आणि ती व्यक्ती मरून गेली किंवा मरण पावली तर त्या व्यक्तीबद्दल कौतुकाचे 4 शब्द ऐकवणार, तोंडात 4 शब्द घेणार. ही समाजाची खरी वास्तविक स्थिती आहे आजकाल. मग प्रश्न हा पडतो की आपण सगळे असं का वागतोय? सामाजिक दृष्ट्या जर बघायला झालं तर प्रत्येकाजवळ वेळ नाही. स्पर्धेचं जग आहे, प्रपंच आहे, इतर काही गोष्टी आहे. मग कुठेतरी माणुसकी पण हरवत चाललेली आहे. याचा विचार झाला पाहिजे. आणि जे घडतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. एक सामाजिक चांगली वाटचाल होईल, माझा प्रयत्न असतो. म्हणजे आजकाल माणसाची किंमत मित्रांनो शून्य झालेली. पण मगाशीच बोललो, तो गेल्यानंतर त्याच्यासाठी सोशल मीडिया स्टेटस आहे, श्रद्धांजली वाहिली जाते, मोठमोठं, म्हणजे आता ती व्यक्ती निघून गेलेली आहे, मग त्याच्यासाठी सोशल मीडिया स्टेटस ठेवतो XYZ, त्याच्यासाठी श्रद्धांजली वाहतो किंवा RIP असं करून भाषण देतो. अशी खोटी सहानुभूती ती व्यक्ती गेल्यानंतर का दाखवतो आपण? जोपर्यंत ती हयात असते त्या व्यक्तीचं काय सुख आहे, काय दुःख आहे ते जाणून घेण्याचा आपण काही प्रयत्न करत नाही. मग ती व्यक्ती गेल्यानंतर का सहानुभूती, खोटी सहानुभूती, डोळ्यात पाणी किंवा तोंडात 4 शब्द चांगले त्या व्यक्तीविषयी. आता समाजाचं एक काळं सत्य तुमच्या डोळ्यासमोर दुसरं एक्झाम्पल देतो की आई वडील जिवंत असताना तेव्हा त्यांचा आवाज ओझं वाटतो, कारण उतार वय असतं, आजारी असतात,
आता म्हातारपण म्हटलं म्हणजे खूप वाईट असतं, हे सर्वांना माहित आहे. तर आई वडील जेव्हा जिवंत असतात त्यांचा आवाज आपल्याला ओझं वाटतो, आणि ते गेल्यानंतर त्यांची आठवण देवात जो देव असतो त्याच्यापेक्षाही जास्त येते. असं का? कुठे कमी पडतंय काहीतरी, म्हणजे कुठेतरी माणुसकी तरी हरवत चालली आहे, किंवा संस्कारक्षम कुठेतरी कमी पडत आहे. आता अजून एक उदाहरण देतो मित्रांनो. एखादा गरीब माणूस असेल, काबाड कष्ट करणारा माणूस असेल, त्याच्याकडे कोणी बघत नाही, साधी विचारपूस सुद्धा करत नाही. असं तुम्ही समाजात बघत असाल, तुमच्या नजरेस आलं असेल किंवा तुमच्या कानावर आलं असेल. पण तो एकदा मेला, जी व्यक्ती गरीब आहे किंवा त्याच्याकडे कोणी सादर विचारपूस करत नाही, त्याच्याकडे कोणी बघत नाही, पण तो एकदा मेला, तर परिस्थिती बघा कशी बदलते. तो खूप चांगला माणूस होता असं सगळे म्हणतात. पण प्रश्न असा आहे की तो जिवंत असताना हे त्याच्या कानी का नाही पडलं? असं पडायला पाहिजे की बाबा तू खूप चांगला आहे. मेल्यानंतरच का असं वाटतं? मेल्यानंतरच माणूस का चांगला वाटतो? हाच महत्वाचा प्रश्न. कारण तो व्यक्ती मेलेला असतो, तो हे ऐकू शकत नाही. असं चालू आहे. मित्रांनो, थोडं बोर होत असेल कारण आजचा विषय थोडा संवेदनशील आहे, तर तुमचं मन किंवा तुमचा तणाव बाजूला सारत तुम्हाला एक अजून चांगलं फ्रेश तुमचं मूड करतो, समाजाचं वास्तव सत्य दाखवतो. आपण माणसाला माणूस म्हणून नाही, तर आठवण बनल्यावर एखादी व्यक्ती जर निघून गेली तर त्याची जे आठवण बनल्यावर ते त्याला मान देतो. आजकाल हे पण बघायला मिळतं की एखादी व्यक्ती जर निघून गेली, मेली, मग त्याच्यासाठी श्रद्धांजली काय वाहतो, त्याचं खोटं स्तुती करतो. पण तो जिवंत असताना का नाही करत? याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सामाजिक परिवर्तन होईल असं मला वाटतं. म्हणून असे वेगवेगळे विषय मी घेऊन येत असतो. आता जी व्यक्ती मेली आहे, गेली, आयुष्याचा प्रवास त्या व्यक्तीचा थांबला, ती गेली, नंतर त्या व्यक्तीसाठी रडणारे पण भरपूर दिसतील, सहानुभूती करणारे पण भेटतील, त्याचं कौतुक करणारे पण दिसतील. असं का? तर आपण माणूस म्हणून नाही, तर त्याच्या जे परिस्थिती असते त्या परिस्थितीला आपण मान देतो. म्हणजे कसं, चांगली व्यक्ती मरो की वाईट व्यक्ती मेली असेल, जाऊन तिथे रडायचं, रडून झालं की मग खोटं सहानुभूती दाखवायची. कारण आपण काय करतो, माणूस म्हणून नाही, तर त्याची जी परिस्थिती असते हे सगळ्यात मोठं सत्य आहे. त्याची जी आठवण असते त्या आठवणीला आपण मान देतो, माणसाला मान देत नाही. म्हणून तुम्ही थंबनेल बघितलं असेल, जिवंतपणी माणसाला शून्य किंमत आहे. माणसांची किंमत करायला शिका, वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून मित्रांनो, आज तरी ठरवूया, कोणी जिवंत आहे तर त्याला आजच थोडा मान द्या, सन्मान द्या, प्रेमाने बोला, समजून घ्या. रुसवे फुगवे आयुष्यभर चालणारच आहेत. माणसाचा आजकाल तर स्वाभिमान महत्वाचा आहे. जो स्वाभिमान आहे त्यामुळेच काही नाती तुटतात आहे, भांडणं होतात आहे. मी कशाला बोलू, मी कशाला कॉल करू, त्याला पुढाकार घ्यायला सांगा, मी का पुढाकार घेऊ. हा नात्यांमध्ये हा मीपणा आलेला आहे, त्यामुळे बरेच नाती तुटतात आहे, भांडणं होतात आहे, वाद होत आहे. प्रपंच चालू राहणार आहे, त्याचप्रमाणे भांडणं सुद्धा चालू राहणार आहे. पण आपण त्यातून काय शिकायला पाहिजे? आपला जो प्रवास आहे, आपण स्वतः तो आयुष्याचा प्रवास दुःखी करतोय, आपलं मन दुःखी आहे. आजकाल तुम्ही बघत असाल, भाऊ भावाशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, चालू आहे. आणि मी काही हे नवीन सांगतोय अशातला भाग नाही, हे समाजात घडत आहे आणि घडत आलेलं आहे. तर आज थोडा वेळ काढा, जे काही वाद भांडण काही रुसवे फुगवे असतील ते मिटवून टाका. माणसांना किंमत द्या, त्यांना वेळ द्या.
व्यक्ती जीवनातून एकदा निघून गेली, त्याचा प्रवास थांबला आयुष्याचा, म्हणजे तो मरण पावला. नंतर जाणार, तिथं रडणार, त्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणून माणसांना किंमत द्या. आईबाबांना पुन्हा पुन्हा सांगतो, किंमत द्या. रिस्पेक्ट द टाइम विथ रिस्पेक्टिव्ह, हा फॉर्म्युला जर आयुष्यात सांभाळला, त्याला त्याची सोय लावून घेतली, तर आयुष्याचा प्रवास नक्की सुखी होईल असं मला वाटतं. कारण ह्या 2 लाईनी आहेत, रिस्पेक्ट द टाइम विथ रिस्पेक्ट यू, ह्या लाईनीचा अर्थ इतका म्हणजे खोल आहे की तुम्ही टायमाची किंमत करा, टाइम तुमची किंमत करे. आणि आजकाल तर माणूस माणसाची किंमत करत नाही जिवंतपणे, त्याची किंमत शून्य आहे. म्हणून टायमाची किंमत करा. टाइम चांगला असेल तर सर्व गोष्टी तुमच्या बाजूने असतील. कसं आहे, जे कोणी जिवंत असतील, फॅमिली मेंबर किंवा प्रत्येक जण जाणार आहे, ते अमर सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण कमीत कमी तो जिवंत असताना त्याला किंमत द्या. मित्रपरिवार असेल, फॅमिली असेल, भावकी असेल, कोणी असेल, जिवंतपणी माणसाला किंमत द्या. आज ते गरजेचं आहे. मेल्यानंतर त्याला तुम्ही चांगली पंगत खाऊ घाला, लोकांना लाडू बुंदी काय असेल ते खाऊ घाला, त्याला काय किंमत आहे? जोपर्यंत तो जिवंत आहे त्याला कोणी विचारत नाही. खरोखरच हे कुठेतरी चित्र बदलेल वाटतं मला, की चांगला एक संकल्प मी हाती घेतलेला आहे, त्यातून चांगलं होईल, सामाजिक परिवर्तन होईल. बघू. पण कसं आहे, आज थोडं प्रेम दिल्याने थोडं प्रेम तुम्हाला पण मिळेल. रुसे फुगे काय असेल ते बाजूला सारत, एकमेकांवर प्रेम करा. माणुसकीचा जो धर्म आहे तो जपला गेला पाहिजे. बरोबर. फोटोवर हार घालण्यापेक्षा, ऐकून घ्या काय बोलतोय, महत्वाचं बोलतोय, फोटोवर हार घालण्यापेक्षा त्या व्यक्तीला एकदा मिठी मारा जिवंतपणी. जो बॉन्ड तयार होईल ना, तो असा घट्ट तयार होईल आणि त्यातून काहीतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिकायला मिळतं. भांडणे होतील, रुसवे फुगे चालत राहतील, आयुष्य चालत राहील, वेळ कोणासाठी थांबणार नाही. म्हणून कोणीही असेल, भांडणे झाली असतील, भेटा त्यांना, मीपणा बाजूला ठेवा, एक चांगला संकल्प करा 2026चा. भांडणे असू द्या, किती खोल, हाताची कळ हाताला येते. म्हणून संकल्प करा आणि फोटोवर हार घालण्यापेक्षा त्या माणसाला जाऊन भेटा. जिवंतपणी जर नाही भेटले तर मरणपणी तर सर्व जातो, दुश्मन पण जातो. एखादा जर दुश्मन असेल तो पण येतो ती व्यक्ती मेल्यानंतर, तो सुद्धा कौतुक करतो की चांगला होता. मग चांगला होता तर तू त्याचा दुश्मन का झाला, हे पण एक महत्वाचं आहे. म्हणून एक मोलाची मिठी त्या व्यक्तीला मारा. आजच्यासाठी मित्रांनो इथेच थांबूया. तोपर्यंत नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर काय होतं माहित आहे, मला मोटिवेशन मिळतं. आणि समाजात जे घडतं ते तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा एक छोटासा संकल्प करतो. म्हणून भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन ध्यासासह, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.